मराठी साहित्य विश्वासाठी अभिमानाची बातमी आहे। ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा पुण्यात रंगतंय। संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा सखोल अभ्यास, मराठी साहित्य क्षेत्रातील दीर्घ योगदान आणि यापूर्वी पोर्ट ब्लेअर इथं झालेल्या 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवल्यामुळे त्यांच्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। आता 100व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार का, याकडे साहित्य विश्वाचं लक्ष लागलंय। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अगदी बरोबर आहे। प्राध्यापक डॉक्टर शेषराव मोरे मराठवाड्यातले आहेत आणि साहित्यासाठी त्यांचं योगदान म्हणाल तर स्वेच्छानिवृत्ती घेऊन ज्यांनी साहित्यासाठी काम केलं अशी ज्यांची ख्याती आहे, असे शेषराव मोरे हे आता 100व्या मराठी साहित्य संमेलनाचे अर्थात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील अशा पद्धतीची माहिती मिळते। कारण संघ परिवारामध्ये आणि मसापामध्ये देखील त्यांच्या नावावरती जोरदार चर्चा सुरू आहे। आपल्याला कल्पना आहे पुण्यात हे 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि याच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा असल्याची सगळी माहिती आहे। आणि 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे संमेलन आणि या सगळ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर शेषराव मोरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या विषयांवरती शेषराव मोरे यांनी काम केल्याचं आपण पाहिलेलं आहे। सावरकरांबद्दल विशेषतः त्यांचं काम उल्लेखनीय आहे। 2015 मध्ये जे विश्व मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं अंदमानमध्ये, तिथे ते त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि आता 100व्या मराठी साहित्य संमेलनाचे देखील ते अध्यक्ष असू शकतात अशा पद्धतीची शक्यता आहे। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।